आपलं जीवन हे आदर्श पाहिजे आणि जीवन तसं जगलो तर आणि तरच आपल्या जीवनाचं सोनं आहे आणि तसं जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागतं? त्याला काही लय वेगळं गोष्ट नाही करायची महाराज. त्याला एकच करायचं, आपली जी दैनंदिन जीवनशैली आहे ते जगत असताना इतरांचा विचार करायचा, समाजाचा विचार करायचा आणि एकच करायचं की मला समाजाचं काहीतरी मी देणं लागतो. ह्या पृथ्वी तलावर प्रत्येकाला जन्माला घातलंय, फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी नाही घातलेलं. आपल्याकडून खूप मोठं देवाला कार्य करून घ्यायचंय, खूप मोठं कार्य करून घ्यायचंय. पण काय होतं महाराज, आपला जन्म हा जनगणनेसाठी होतो. कधी कधी लोकसंख्या किती होती आणि किती कमी झाली, किती वाढली, ह्यासाठी जर आपला जन्म होत असेल आणि ह्यासाठी जर आपण पृथ्वी तलावर असू आणि असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण हे ठराविक आयुष्य जगतोय, तेवढ्याच छोट्याशा गावापुरतं, तेवढ्या छोट्याशा गल्लीपुरतं, तेवढ्या घरापुरतं. ह्या कोपऱ्यातून त्याची प्रेत यात्रा गेल्यानंतर पलीकडच्याला वाटतं कोणतरी गेले वाटतं. अशी जर अवस्था असेल आपल्या आयुष्याची शेवटची, तर आपण खऱ्या अर्थाने जीवन जगलेलो नाहीयेत. आपण फक्त जन्माला आलतो आणि लोक आपल्या मरणाचीच वाट बघत होते, याचा सरळ असा अर्थ होतो. म्हणून जीवन असं भरभरून जगा, असं जगा, दिसल्यानंतर प्रत्येकाकडे थोडं हसून बोला, प्रेमाने बोला, त्याला प्रेम द्या, प्रेम घ्या. कारण या जगात लोक पैशाला भुकेले नाहीत हो, लोक प्रेमाला भुकलेले आहेत.